आज आपण बघणार आहे फिजिक्सचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स. आपण याची IMP डेरिव्हेशन बघणार आहेत. पेपर जवळ आले आता. तर हा चॅप्टर किती पार्ट मध्ये डिवाइड आहे? 3 पार्ट मध्ये डिवाइड आहे. पहिला आहे कोणता आहे? पहिला सर्क्युलर मोशन, नंतर सर्क्युलर आहे, नंतर कोणता आहे? रोटेशनल, आणि नंतर रोलिंग. हा 3 पार्ट मध्ये आहे. तर आपण पहिले काय बघू? IMP फॉर्म्युले आपल्याला जे लागणार आहेत ते बघू. डेरिव्हेशन साठी लय नाही बघायचे, काय आपल्याला डेरिव्हेशन मध्ये समजून जातील. आता IMP फॉर्म्युला पहिला कोणता आहे? V इज इक्वल टू आर ओमेगा. हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. नंतर कोणता आहे? V इज इक्वल टू आर ओमेगा झाला. नंतर आपल्याला हे सेंटीमीटर फोर्सचा फॉर्म्युला F इज इक्वल टू m v स्क्वेअर अपॉन r, आणि तेच अजून एक फॉर्म्युला त्याचा m r ओमेगा. जे दोन फॉर्म्युले दोन्ही महत्वाचे आहेत. हा कसा आला? कन्फ्युज नाही व्हायचं. m काय आपला व्हीचा फॉर्म्युला काय? आर ओमेगा, आणि इथं व्ही स्क्वेअर आहे म्हणजे काय? आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, आणि हा पण आर. बरोबर. मग ह्या आर ला आर कट, तर मग काय येतो फॉर्म्युला? एम आर ओमेगा स्क्वेअर. म्हणजे पेपरला विसरलं तरी असं काढता येतं. आता कसं आपण काढलं तसं. आणि आपल्याकडे अजून एक फ्रिक्शनचा फॉर्म्युला आहे एफ एस. त्याचं काय? म्यू एस इंटू एन झालं. आता आपण बघू ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. काय बघायचं? ऍप्लिकेशन ऑफ सर्क्युलर मोशन. त्यात पहिलं काय? व्हेइकल ऑन सर्क्युलर ट्रॅक. तर बघू आता सांगितलंय त्यांनी कसं. व्हेइकल ही आपली व्हेइकल आहे. कशी आहे? सर्क्युलर ट्रॅकवर UCM परफॉर्म करते ती, म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अशी फिरते. मग आता टायर्स आणि रोड मध्ये कोणता फोर्स असणार? तर असणार FS. आणि खाली कोणता असणार? डाऊनवर्ड कधी बी कोणता असतो? MG असतो. वेट असतं ना माणसाचं. नंतर गाडीचं कोणाचं बी वेट कसं असतं? डाऊनवर्ड असतं. आणि वेटला बॅलन्स करणारा इथं नॉर्मल रिॲक्शन कसा असतो? परपेंडिक्युलर टू सरफेस. म्हणजे हा सरफेस आहे व्हेइकलचा. व्हेइकलला परपेंडिक्युलर आहे ह्यो, म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. एन म्हणजे नॉर्मल रिॲक्शन. तर मग आपण कसं लिहायचं याचं? तर बघू आता काय लिहायचं? कन्सिडर अ व्हेइकल परफॉर्मिंग UCM on circular horizontal track. लिहिलं. तर व्हेइकल परफॉर्मिंग कसं लिहिलं. आता दुसरं मग काय लिहायचं? ऍक्टिंग फोर्सेस. आता बघू आपण कोणते कोणते फोर्स ऍक्ट होणार आहे. कसं होणार आहे? हा mg म्हणजे काय? हा mg म्हणजे वेट. कसा आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड. कसा आहे? व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे. हा नॉर्मल रिॲक्शन एन कसा आहे? एन म्हणजे काय? नॉर्मल रिॲक्शन. कसा आहे? परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ व्हेइकल. FS कसा आहे? FS म्हणजे काय? फ्रिक्शनल. कसा आहे? बिटवीन कोणामध्ये? टायर्स आणि रोड. कोणामध्ये? टायर्स अँड रोड. झालं. याचा हे घ्या स्क्रीनशॉट. आता आपण बघू पुढं. आता मग बघू आपण कोण कोणाला बॅलन्स करतंय. कोण कोणाला बॅलन्स करतात इकडे बघा. 2 पॉईंट झाले. तिसरा बॅलेन्सिंग फोर्स. आता इकडे यायचं नाव आता mg कसं होता? डाऊनवर्ड. mg नाव mg
will balance by n. n म्हणजे काय? नॉर्मल रिॲक्शन. हे झालं बॅलन्स म्हणजे काय? mg इज इक्वल टू n किंवा n इज इक्वल टू mg. हे झालं. हे लिहिलं आपण. आता इकडे बघा. आता अनबॅलन्स फोर्स. अनबॅलन्सिंग फोर्स. आता अनबॅलन्सिंग फोर्स बघू. आता काय? नाव. आता अनबॅलन्स फोर्स कोणता आहे? नाव आपला फ्रिक्शन. फ्रिक्शनचे अपोजिट कोण आहे का? अपोजिट काय करतात? एकमेकांना बॅलन्स करतात. फ्रिक्शनचे अपोजिट कोणच नाही. डायग्राम मध्ये बघा. तुम्ही काढले असेल तर मग काय होणार? नाव अनबॅलन्स फोर्स. कोणता आहे अनबॅलन्स फोर्स? अनबॅलन्स फोर्स कोणता? नाव अनबॅलन्स फोर्स फ्रिक्शन एफ एस. काय करणार तो? अनबॅलन्स फोर्स विल प्रोव्हाइड. काय प्रोव्हाइड करणार? सेंटीमीटर फोर्स. फोर्स. तर म्हणजे काय? आता वर इज इक्वल टू एन इज इक्वल टू एम ची दोन्ही चालतं, पण नंतर आपण इथं हे लिहिणार. मग उलट इथं बी लिहावं लागतं आपल्याला. आता काय? नाव अनबॅलन्स फोर्स एफ एस विल प्रोव्हाइड सेंटीमीटर फोर्स म्हणजे किती? आता आपल्याला माहित आहे एफ एस काय? एफ एस काय करणार आहे? सेंटीमीटर फोर्स करणार आहे. सेंटीमीटर फोर्सचा फॉर्म्युला मी लिहून दिलेला आहे, एम व्ही स्क्वेअर आपण आर. आता आता काय करायचं? दोघांना इक्वेट करायचं. इक्वेटिंग इक्वेशन. आता इक्वेट करू आपण यांना. आता एन इज इक्वल टू एम जी अपॉन एफ एस इज इक्वल टू, ते आपण काय केलं? इक्वेट केलं आपण आर. आता इकडे बघा. हा एम कॅन्सल. आता वर एन आहे आपला, वर जी इतकं राहिला. एफ एस चा फॉर्म्युला काय आहे? म्यू एस इंटू एन. आणि इथं काय राहतंय? व्ही स्क्वेअर अपॉन, आणि आपण रेसिप्रोकल करतो बरोबर. म्हणजे काय? आर वर गेला. म्हणजे कन्फ्युज नका हो, मी इथं करून दाखवतो. हे कसं होतं? जी अपॉन व्ही स्क्वेअर अपॉन आर. यालाच कसं लिहितो आपण? जी इंटू डिवाइडचा आपण रेसिप्रोकल करतो, म्हणजे आर अपॉन व्ही स्क्वेअर बरोबर. समजलं? म्हणून मी हे लिहिलं. आता इकडे बघा, एन एन कट आणि आपल्याला काय? वेलोसिटी काढायची असते. मग मी काय करतोय बघा, हे व्ही स्क्वेअर इकडे पाठवतो. हा व्ही स्क्वेअर इकडे डिवाइडला, इकडे गेला मल्टिप्लायला, आणि हे म्यू एस इथं डिवाइडला इकडे गेलं तर काय? मल्टिप्लायला. व्ही स्क्वेअर आहे म्हणजे काय झालं? अंडर रूट आर जी म्यू एस किंवा म्यू एस आर जी. हा फॉर्म्युला आहे याच्यासाठी. Vmax vehicle performing on horizontal track. UCM on horizontal track. हे झालं. याला असं मी लिहू शकतो मी एस आरची. आता नेक्स्ट डेरिवेशन वेल ऑफ डेप्थ बघू. त्यासाठी आपण काय काढू? एक महत्व कुवा काढू. काय काढलं आपण? महत्व कुवा काढलं. आता इकडे बघा. आता इथं व्हेकल कुठं असते? व्हेकल असते आपली इथं बरोबर. अशी असते, अशी रोटेट होते ना. आता इकडं बघू. आता फ्रिक्शन कसं असतं? आता फ्रिक्शन असं अपवर्ड असतं. कसं? अपवर्ड एफ एस बरोबर. आणि मी कधी बी काय सांगितलंय? नॉर्मल रिॲक्शन कशी असते? आता ही व्हेकल आहे ना आपली, बरोबर आहे ना. ह्याच्या परपेंडिक्युलर टू सरफेस. व्हेकलचा सरफेस कुठे आहे? ह्यो आहे. याला परपेंडिक्युलर काय? नॉर्मल रिॲक्शन. आणि एम जी कधी पण डाऊनवर्डच, म्हणून मी एम जी हे डाऊनवर्ड केलं. आता मग लिहायचं कन्सिडर
कन्सिडर काय कन्सिडर केलंय आपण? कन्सिडर वेल ऑफ डेप्थ, वेल ऑफ डेप्थ of radius r, vehicle driven in horizontal is driven inside in horizontal circle. बरोबर. ऍक्टिंग आता आपण काय बघू? ऍक्टिंग फोर्सेस बघू. काय बघायचं? ऍक्टिंग फोर्सेस. ऍक्टिंग फोर्सेस सोपे. आता काय किती फोर्स ऍक्ट होतात? तीन. तीन कोणता? आणि पहिला एमजी. एमजी म्हणजे काय? वेट. वेट कसा होतंय? वर्टिकली वर्टिकली डाउनवर्ड. हा फ्रिक्शन कसा आहे? वर्टिकली अपवर्ड. कसं आहे? वर्टिकली अपवर्ड आहे. कसं आहे? आणि एन कसं आहे? एन काय? नॉर्मल रिॲक्शन. कसं आहे? एन नॉर्मल रिॲक्शन कसं आहे? परपेंडिक्युलर टू सरफेस. झालं. आता बघू आपण बॅलन्स फोर्स. काय बघायचं? आता कोण कोणाला बॅलन्स करते? बॅलन्स फोर्स कोणता आहे? आता इकडे बघा. अपोजिट फोर्स एकमेकांना बॅलन्स करतात. काय? एफ आणि एम ची. आता कसं लिहू शकतो आपण? एफ एस इज इक्वल टू एम जी. एफ एस इज इक्वल टू एम जी. है ना? बॅलन्स फोर्स. इथं तुम्ही सेंटेन्स लिहू शकता. नाव फ्रिक्शन फ्रिक्शनल फोर्स गेट बॅलन्स विथ एमची, वेट एमची. बरोबर. आणि अनबॅलन्स फोर्स कोणता आहे? अनबॅलन्स अनबॅलन्स फोर्स. अनबॅलन्स फोर्स आता बघू. आता इथंच अनबॅलन्स फोर्स काय करणार? अनबॅलन्स फोर्स बघू. अनबॅलन्स फोर्स कधी काय करतो? सर्क्युलर मोशन मध्ये तो काय करणार? सेंटीमीटर फोर्स हे करणार प्रोव्हाइड. आता अनबॅलन्स फोर्स तो कोणता आहे? इथे वर लक्ष द्या. नॉर्मल रिॲक्शन. नाव एन विल प्रोव्हाइड काय प्रोव्हाइड करणार यो आपल्याला? सेंटीमीटर फोर्स. सेंटीमीटर फोर्स. बरोबर. सेंटीमीटर फोर्स प्रोव्हाइड करणार म्हणजे काय? एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता हे दोन इक्वेशन आपल्याला भेटले. 1 आणि 2. याला नाव द्या 1 आणि 2. आता काय करू आपण? इक्वेटिंग 1 and 2. तर काय आपलं पहिलं काय? पण फ्रिक्शनने बॅलन्स केलं तर एफ इज इक्वल टू काय? एम ची. आणि नंतर काय होतं आपलं दुसरं इक्वेशन? एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता परत हा एम गेट कॅन्सल. फ्रिक्शनचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे? एफ एस चा म्यू एस इंटू एन. आणि हा पण एन इज इक्वल टू हे जी. हा जी आहे. हा डाऊनवर्डला कसं आहे? व्ही स्क्वेअर अपॉन आर म्हणून याचा वर जाताना काय होतं? रेसिप्रोकल होतं. म्हणून इथं आपण केला रेसिप्रोकल. हा एन कॅन्सल. हे व्ही स्क्वेअर इकडे डिवाइडला आहे, इकडे आलं मल्टिप्लायला, आणि इकडे हे मल्टिप्लायला इकडे गेले डिवाइड. मग इथनं आपल्याला काय भेटला? व्ही अंडर रूट आर जी अपॉन म्यू एस. हे आपलं फायनल इक्वेशन. आता अजून एक व्हेरी मेन डेरिवेशन. काय त्याचं नाव? आता नेक्स्ट पार्ट आहे कोणता आहे? बँकिंग ऑफ रोड. आता बँकिंग ऑफ रोड म्हणजे काय? हा रोड टिल्ट होतो असा एक अँगलने. कसा? असं. आता याच्यावर आपण व्हेकल ठेवू म्हणजे
आपण आता कुठनं पण टर्न मारतो. टर्न मारताना कसं असतं, थोडा आपला रोड असतो तो कसा असतो, असा टिल्ट केलेला असतो, असा. तर आपण बघू आता इथं काय, इथं व्हेइकल आहे, बरोबर. आता व्हेइकल याच्यावर कोणतं, आता इथं हे आहे, म्हणजे सेंटर ऑफ, इथं आपण हे आता एमजी कसा डाउनवर्ड. आता मला सांगा नॉर्मल रिएक्शन कुठं असेल, वर तर नसेल, बरोबर का नाही. आता इकडे लक्ष द्या. हा आपण इथं काय करतोय, बँकिंग रोडमध्ये आपण फ्रिक्शन नेग्लेक्ट करतोय, म्हणून आपण काय फ्रिक्शन धरणार नाही. आता इकडे बघा, आता हे परपेंडिक्युलर टू सरफेस हा कोणता फोर्स राहणार, नॉर्मल रिएक्शन, बरोबर. आता कधी पण लक्ष द्या, आता कोणता बी फोर्स एक्स वाय डायरेक्शन मध्ये नसन, तर आपण त्याला दोन कॉम्पोनंट मध्ये रिझॉल्व करतो. कसं रिझॉल्व करतो बघा, कधी पण वर्टिकल कॉस डेरिव्हेशन मध्ये लक्षात ठेवायचं, कधी बी वर्टिकल कॉम्पोनंट कोणता असतो, आपला कॉस असतो, एन कॉस थिटा, आणि इकडं आपला हॉरिझॉन्टल एन साइन थिटा. आता आपण बघू, कन्सिडर, मग लिहायचं कन्सिडर व्हेकल परफॉर्मिंग यूसेम ऑन बँक रोड, consider a vehicle on bank road. आता बघू आपण ऍक्टिंग फोर्सेस, कोणते ऍक्टिंग फोर्सेस बघू. आता कोणते कोणते फोर्स ऍक्ट होत आहेत, एमची ऍक्टिंग फोर्सेस, हा एमची आता मी लिहित नाही, एमची कसं होत आहे, डाऊनवर्ड होते, बरोबर. एमची म्हणजे वेट डाऊनवर्ड. आता एन नॉर्मल रिएक्शन कसा होतोय, परपेंडिक्युलर टू सरफेस, बरोबर, परपेंडिक्युलर टू सरफेस. एवढं समजलं. आता लक्ष, परपेंडिक्युलर टू सरफेस होते. आता नाव, तिसरा पॉइंट, नाव नॉर्मल रिएक्शन एन कॅन बी रिझॉल्व ॲज, मी मगाशी सांगितलं ना, ते फोर्स आपला एक्स वाय डायरेक्शन मध्ये नसन, तर आपण काय करायचं, त्याला रिझॉल्व करायचं. कसं, एन कॅन बी रिझॉल्व हॅज एन कॉस थिटा, हा कसा आहे, वर्टिकली अपवर्ड आहे, कसं आहे, वर्टिकली अपवर्ड. आणि एन साइन थिटा, एन साइन थिटा कसा आहे, एन साइन हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल आहे, कोणता आहे, हॉरिझॉन्टल. आता आपण बघू, आता काय करायचं, बॅलेन्स फोर्स बघू कोणता आहे. आता नाव, आता पण म्हणलेलं अपोजिट फोर्स कोणते दिसतंय तुम्हाला, नाव एन कॉस थिटा, एन कॉस थिटा बिल गेट बॅलेन्स विथ एमजी, बरोबर. एन कॉस थिटा इज इक्वल टू एमजी, हा इक्वेशन भेटलं 1. आता 5वं, अनबॅलेन्स फोर्स बघू कोणता, अनबॅलेन्स फोर्स कोणता आहे, एन साइन थिटा. एन साइन थिटा काय प्रोव्हाइड करणार, सेंट्रिपिटल फोर्स. केलं म्हणजे काय, एन साइन थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर आपण आर. इक्वेशन 2 म्हणू. आता इक्वेट करू दोघांना. इक्वेटिंग 1 and 2. कसं, एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी, एन साइन थिटा इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एम गेट कॅन्सल, एन गेट कॅन्सल. आता मला तुम्ही सांगा, कॉस अपॉन साइन काय येतं,
बरं थांबा आपण आधी व्हीचं काढू. व्ही आता इकडे बघा. याला परत आपण रेसिप्रोकल नेणार बरोबर. मी असंच लिहितो कॉस थिटा आपण साइन थिटा. हे समजलं? आता इकडे बघा. हे आता इकडे बघा. मी काय म्हणलेलं रेसिप्रोकल करायचं. जी इज इक्वल टू जी अपॉन याचा कसा रेसिप्रोकल होणार आर अपॉन व्ही स्क्वेअर. आता इकडे बघू. आता मी काय करतो व्ही स्क्वेअर इकडे आणतो. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू ह्या आरची तिकडेच राहू द्यायचं. हे साइन थिटा कसं आहे इकडं डिवाइडला आहे बरोबर. तिकडे गेला इकडे झाला मल्टिप्लाय बरोबर. हा कसा आहे वर आहे मल्टिप्लायला आहे इकडे आला झाला हे. आता व्ही स्क्वेअर इज इक्वल टू साइन अपॉन कॉस काय असतो टॅन थिटा बरोबर. मग आपल्या वेळेला इथं आपल्याला व्ही भेटणार काय भेटणार व्ही इज इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा.